चला लक्ष द्या, काल कुठपर्यंत झालं होतं. काल आपण दोन प्रकारचे प्रश्न घेतले होते. जर फक्त तारीख बदलली असेल, महिना आणि वर्ष सारखं असेल, तर ते कशा पद्धतीने काढायचं. आणि दुसरा प्रकार होता आपला कुठला रे, काय होता, महिना आणि तारीख बदलली असेल म्हणजे पहिली सुरुवातीची, आणि वर्ष जर सारखं असेल तर कशा पद्धतीने काढायचं. तुम्हाला थोडक्यात सांगितलं होतं दोन प्रकारचे कॅलेंडर येते, म्हणजे दोन प्रकारचे वर्ष येते. एक येते साधारण वर्ष, बरोबर आहे का नाही, आणि एक येते लीप वर्ष, बरोबर आहे. साधारण वर्षामध्ये काय काय केलं रे आपण, तुम्हाला माहित आहे, त्याच्यामध्ये 365 दिवस असते. फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात, 28 दिवस असतात, बरोबर आहे का, एकूण वर्षभरात. लीप वर्षामध्ये 366 दिवस असते वर्षामध्ये, आणि फरवरी महिन्यामध्ये किती दिवस असतात, 29 दिवस असते, बरोबर आहे का नाही. आणि फरवरी लीप वर्ष ओळखायसाठी साधी टेक्निक आहे, डिवाइड बाय, म्हणजे ज्या दिलेल्या वर्षाला 4 ने भाग जाते त्या सर्व वर्षाला ते कोणते वर्ष असतात, लीप वर्ष असते. इथपर्यंत झालं होतं आपलं काल, बरोबर आहे का नाही. आता आपल्याला काय करायचं, हे सगळं केलेलं होतं आपण. त्याच्यानंतर काय शिकलो होतो, त्याच्यानंतर आपण शिकलो होतो दोन प्रकारचे उदाहरण बघितले होते. सर्वात पहिलं उदाहरण, जसं म्हटलं आजची तारीख किती आहे बाबा, 11 तारीख आहे. मला एक सांगा, 11 तारीख, 11 एप्रिल, 11 एप्रिल, बरोबर आहे का नाही. मला एक सांगा, 11 एप्रिल 2024 कोणता दिवस आहे आज, गुरुवार दिवस आहे. कोणता दिवस आहे, 11 एप्रिल 2024 गुरुवार आहे. तर त्याच्यानंतर जर कदाचित मी म्हटलं 22 एप्रिल 2024 कोणता दिवस राहील, मग मोजत त्याला तुम्ही, बरोबर आहे का नाही. मोजायला सांगितलं की मी डायरेक्ट याचा फरक घ्यायला सांगितलं, डायरेक्ट फरक घ्यायला सांगितलं होता. का बरं घ्यायला सांगितलं होतं, त्याचंही कारण सांगितलं. याचा फरक घेतला तर 11 आणि 22 चा फरक किती येते रे, 11 चा फरक येते, बरोबर आहे का नाही. याचा फरक 11 येते, तर 11 ला कितीने भागायचं, 11 ला 7 ने का बरं भागायचं माहिती आहे तुम्हाला, का बरं भागायचं, हा 7 दिवसानंतर वार रिपीट होते, तर 7 एक उरले किती, आपल्यासाठी उरलेले कामाचे आहे. कोणते कामाचे आहे, मग उरले किती, 4. मग समोर जायचं की मागे जायचं, समोर जायचं, कारण की 11 तारीख तेवढ्या 22 तारीख विचारली, गुरुवार प्लस 4, शुक्रवार शनिवार रविवार आणि म्हणजे गुरुवार प्लस 4 जर केलं तर तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल गुरुवार प्लस 4, म्हणजे याचा आन्सर येते सोमवार, बरोबर आहे का. समजलं का नाही समजलं. हा आपला पहिला प्रकार होता कालचा, बरोबर आहे का. रिव्हिजन चालली आहे कालच्या प्रकाराची. त्याच्यानंतर दुसरा प्रकार घेतला होता, जसं म्हटलं पुन्हा घेतो आजची 11 एप्रिल 2024, बरोबर आहे का. कोणता दिवस आहे आजचा, गुरुवार. त्याच्यानंतर एखादी तारीख घेऊन घेऊ आपण, 15 ऑगस्ट 2024 काय येईल, कोणता दिवस येईल, बरोबर आहे का. मग यावेळेला आपण काय केलं होतं आठवते का, काय केलं होतं, एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत जायचं आहे. तुम्ही कसे कसे मोजत जाल, 12 13 14 15, कोणत्या तारखेपासून जायचं, 11 तारखेपासून, बरोबर बोललो का नाही बोललो. मग तुम्ही मोजत जाता. पहिले एप्रिल महिना लिहा, मी आता इंग्लिश मध्ये लिहितो थोडासा. एप्रिल महिना लिहा, एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट मध्ये, बरोबर आहे का रे मित्रांनो, समजलं काय, समजलं बरोबर आहे का. मग या पद्धतीने तुम्ही चालाल. तर या पद्धतीने चालायसाठी पहिले एप्रिल महिना घेतो. एप्रिल महिन्याची 11 तारीख सोडून घ्या. एप्रिल महिना किती दिवसांचा असतो, 30. एप्रिल महिना किती दिवसांचा असतो, 30. त्याच्यापैकी कोणता दिवस आलेला आहे, 11 दिवस सोडून द्या, 30 पैकी 11 सोडून द्या, उरले किती, 19. म्हणजे हे आपण 19 घेतो, बरोबर आहे का नाही. मे महिन्याचे पूर्ण दिवस 31, जून महिना पूर्ण, जुलै महिना पूर्ण, आणि ऑगस्ट महिन्याचे किती दिवस, कारण की 15 तारखेपर्यंत चालायचं. या सर्वांचे आपण काय करत होतो, बरोबर आहे का नाही. याचं शॉर्टकट पण सांगितलं, सर्वांची बेरीज करा नाही तर शॉर्टकट काढा. शॉर्टकट काय सांगितलं रे बाबा, 7 ने भाग द्या, 7 ने भाग दिला 7 दुने 14, 5 उरले. 7 ने भाग दिला तर 3 उरले, 7 ने भाग दिला तर 2 3, आणि 7 ने भाग दिला तर 1, बरोबर आहे का नाही. मग एक काम करा, 5 ने 3, 8 ने 2, 10 ने 3, 13 ने 14, म्हणजे याचा अर्थ 14 ने भाग द्या. 14 ला किती ने भाग द्या, 7 ने, तर 7 दुने उरले किती. मग आमच्यासाठी उरलेले कामाचे आहे, त्याला आपण विषम दिवस म्हणतो. किती उरलेले, मग ते 0, म्हणजे गुरुवार प्लस 0, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येते गुरुवार. पाहून घ्यायचे, एक करत चला. ऑगस्ट महिन्यात मी 30 घेतले का, ऑगस्ट महिन्याचे 31 घ्यायची गरज नाही ना बाई.
कारण की ऑगस्ट महिन्याचा कोणता तारखेपर्यंत चालायचा बाबा, मग आपण 15 ऑगस्टच घेतली. तशी एप्रिल महिन्याची तर मग मी 30 घ्यायला पाहिजे होती, पण एप्रिल महिन्याचे आपण 11 तेच म्हणायचं, तिथून समोर तर कुठपर्यंत 15. समजलंय का? याचं उत्तर गुरुवार बरोबर आहे का? चेक करत चला रे, मला कॉन्फिडन्स भेटते, तुम्हाला मिळते. तर का मी चुकीचं शिकवणार आहे तुम्हाला? समजलंय की नाही समजलं? बोर झाले? ठीक आहे, चला मग हे कालचे प्रकार होते. आजचा आपल्याला तिसरा प्रकार बघायचा आहे. बघा, आपल्याला तिसरा प्रकार कोणता बघायचा आहे, त्यासाठी उदाहरणा थ्रूच बघू डायरेक्ट. त्याच्यासाठी आपल्याला काढा लागते, जसं आजची तारीख किती आहे, पुन्हा 11 तारीख आहे ना, तर मी परत घेतो 11 एप्रिल 2024. कोणता दिवस आजचा? गुरुवार आहे. तर आपल्याला काढायचा आहे, समजून घेऊ, 11 एप्रिल 2032. काय बदलला आता? पुन्हा एक प्रकार बदलला. आता नवीन प्रकार आला, याच्याकडे शिकू आपण पहिले. आता इथं वर्ष बदललाय. काय बदललाय? हे 2033 आहे. ठीक आहे, चालेल. पण आता वर्ष बदललाय, तर वर्षाचे लीप वर्ष कसे काढायचे, म्हणजे हे कसे काढायचे? विषम दिवस. आतापर्यंत आपण दिवसाचे विषम दिवस काढले, महिन्याचे काढले. हा जो उदाहरण आहे हे वर्षाबद्दल आहे. वर्षामध्ये वर्ष कोण म्हणून विचार, वर्ष म्हणतो, इयर. ठीक आहे, चालेल. इयर बद्दल काढायचं आपल्याला. मग हे कसं काढता येईल? तर त्यासाठी सिंपल एक टेक्निक आहे, एकदम लोकल भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय, लक्ष द्या. मला एक सांगा, साधारण वर्षामध्ये किती दिवस असते? 365 दिवस असते, बरोबर आहे का? आणि त्याच ठिकाणी जर लीप वर्ष असेल तर किती दिवस असते? हे एवढं सर्वांनाच माहिती आहे. मला सांगा, याला जर मी 7 ने भागलं तर एका वर्षामध्ये किती विषम दिवस असते? डायरेक्ट काढू. आता मला सांगा, जर मला हे जर मोजायचं असेल, 1 मिनिट ऐकून घ्या, इकडे जायच्या पहिले इकडे लक्ष द्या. याची जर उत्तर काढायचं असेल तर याचं उत्तर डायरेक्ट निघते का? हो, मला लोकल पद्धत माहित नसेल, काहीच माहित नसेल, कुठल्याच टेक्निक माहित नाही, एज्युकेशन नावाची सिस्टीम माहित नाही, तर आपण काय करत जाऊ? एक 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 दिवस मोजत जाऊ, बरोबर आहे? 12 एप्रिलचा शुक्रवार, 13 एप्रिलचा, मग असं मला 2000 पहिलं काय पूर्ण करायला लागेल? 24. मग 2025 पूर्ण करायला लागेल, मग 26 करायला लागेल, 27, 28, 29, 30, 31, 32, तेव्हा मला एवढे दिवस भेटेल. म्हणजे एवढे दिवस मोजत जावं लागेल. शक्य आहे का? शक्यता आहे, अशक्य नाही आहे. पण वेळेला काही महत्व आहे का नाही? मग त्या वेळेला काय करावं लागेल? त्या वेळेला एवढं करत जाण्यापेक्षा सर्वांना माहिती आहे 7-7 दिवसांनी सायकल काय होणार आहे? 7-7 दिवसांनी सायकल काय होणार आहे? तेच रिपीट चालणार आहे. डायरेक्ट वर्षाची सायकल काढून टाकते, एका वर्षाची. मग एका वर्षाची सायकल काढायची आहे, तर इथं 2 प्रकारचे वर्ष सापडेल तुम्हाला चालता चालता. कधी साधारण वर्ष सापडेल, कधी कधी मग ऑब्विसली लीप वर्ष 2024 नंतर तर 2028 आहे, 2028 नंतर तर 2032 आहे. मग हे सायकल मध्ये चालता चालता 2 वेळा सापडले लीप वर्ष. मग लीप वर्ष 365 असते की 366 असते? मग 366 असते तर पहिले 365 ला भाग देऊन देऊ. 7 एक 7, 7 5 उरला किती? 1, नंतर ते 5, 7 दुने उरले किती? म्हणजे एका साधारण वर्षामध्ये किती विषम दिवस असतात? म्हणजे 52 वेळा भाग केला म्हणजे 52 हप्ते एक दिवस, बरोबर आहे का? याला 7 ने भाग देऊ. 7 5 उरले किती? 1, नंतरचे 6, 7 दुने 16 मधून 14 गेले, किती उरले? 2. म्हणजे आमच्यासाठी हे 2 काय झाले? काय झाले रे? याच्यातून काय लक्षात येत आहे? एका साधारण वर्षात एक विषम दिवस असते आणि लीप वर्षामध्ये किती विषम दिवस असते? किती दिवस असते? 2 विषम दिवस असते. तर मग आता याच्यासाठी मोजायचं कसं? वर्ष नाही मोजायचं, एकदम लोकल पद्धत सांगतो. लोकल पद्धत कोणती आहे? सर्वात पहिली मी तर वर्ष लिहून टाकतो. 2024, 2025, 2026, 2027, 2028, 2029, 2030, 2031, 2000 आणि 2000. पण मी 2024 घेऊ का? मी तसं 2024 घेत नाही, डायरेक्ट चालतो भाऊ. आपण समोरच्या वर्षापासून चालतो. अरे महिने तारीख बदलली का? फक्त वर्ष बदललाय. समजलं का नाही? समजलं.
मग एक एक वर्षात समोर जायचं आहे डायरेक्ट. आपण आजचं पकडतो का समोरचं पकडत चालतो? बरोबर आहे. मग 2024 पासून का 2025 पासून? मग याच्यापैकी लीप वर्ष कोणते कोणते आहे? 28. आणि मग तुम्हाला माहित आहे एका साधारण वर्षात किती विषम दिवस आहे? इथे किती आहे? एक. इथे किती आहे? 2. इथे किती आहे? इथे किती आहे? समजलं का? मग मोजा बरं किती दिवस समोर यायचा? किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 10 1 11. बरोबर आहे का? मग एकूण विषम दिवस किती सापडले? त्या 11ला 7 ने भागून टाका. 11ला 7 ने भागून टाका. किती येते? 7 1 7. उरले किती? आणि ते 4 आपल्यासाठी काय? या प्रश्नामध्ये 4 काय आमच्यासाठी? बरोबर आहे का नाही? 4 काय रे? विषम दिवस. मग एक काम करा, 1 मिनिट बोला. 2024 देऊ नये कोणतं विचारलं? मग समोरचा विचारलाय. मग समोरचा विचारलाय तर प्लस करायचं, मागचं विचारलं तर मायनस करायचं. मग गुरुवार +4. पहा बरं 11 एप्रिल 2033 सोमवार येते का? पहा बरं. चला चेक करा. कसं नाही मोबाईल नाही का तुमच्याकडे? चला चेक करा मग काय येते. तर येते का? येते की नाही येत ते सांगा फक्त. होच म्हणू नका, फक्त चेक करा. सर समीर सर 2033. मग मी सोमवार असतं म्हणून राहिलोय. गुरुवार +4 सोमवार येते ना दादा? काय रे बा काय आता घरावर बोलते तू? गुरुवार +4 काय येते? मी कुठं काय म्हटलं? मी मंडे थोडी म्हटलं, मी सोमवार असतं म्हटलं. काय बरोबर आहे का? हा एक मिनिट. ही झाली तुमची लोकल पद्धत. जेव्हा काही माहित नव्हतं तेव्हा ही पद्धत वापरली. पण एवढा वेळ आहे का? 2024 विचारलं ना, 2025 काय म्हणते 2116 वगैरे विचारलं, 2116 जेव्हा आपण जिवंत राहू की नाही राहू माहित नाही, पण तेव्हाच विचारलं कॅलेंडर. तर मग काय हे असं लिहत जाल का? एक 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 लिहत जाल का? मग याच्यासाठी शॉर्टकट टेक्निक काय माहिती आहे का? आपल्याला 2024 देऊन होतं, कधीच विचारलं होतं. मग याची शॉर्टकट काय माहिती आहे का? यांचा घ्यायचा आणि याच्यामध्ये मिळवायचे लीप वर्ष. काय मिळवायचे? यांचा फरक किती आहे पहा बरं. 24 + 24 2024 आणि 33 मधला फरक किती आहे? 9. आणि लीप वर्ष किती आहे 2024 पासून 33 पर्यंत? किती लीप वर्ष आहे? तुम्हाला माहिती आहे 2 लीप वर्ष कोणते कोणते माहिती आहे? 2028 लिहून ठेवून दिलं का तुमच्या माहितीसाठी? बरोबर आहे का? मग यांची बेरीज किती येते? मग यांची बेरीज झाली 11. 11ला कितीने भागायचं? झालं का? आला का नाही शॉर्टकट? किती आले? म्हणजे 4 आमच्यासाठी काय झाले? कोणाला समजलं, पण मी अजूनही म्हणतोय हे पूर्ण सॅटिस्फॅक्शन उत्तर नाही. उत्तर तर मिळालं. शॉर्टकट सर्वांनाच आवडते, पण का बरं सर असं आलंय? का बरं असं आलंय? एवढा वेळ थोडी आपल्याकडे ते काढत बसायला. मग यासाठी सिंपल टेक्निक काय करायचं माहिती आहे का? तुमच्यासाठी काय नाही करायचं, टेन्शन घ्यायचं नाही. एक काम करायचं, असं काय केलं जातं, याची तिसरी मेथड पण आहे. ही एक मेथड आणि हे दुसरी मेथड आणि याची तिसरी मेथड पण आहे. तिसरी मेथड काय माहिती आहे का? एकूण फरक किती आला रे? 9 वर्षाचा फरक आला. किती वर्षाचा फरक आला? तर मुलं काय करतात माहिती आहे का? तिसऱ्या मेथडच्या वेळेला 2024 आणि 2033 यांचा फरक घेतात. काय घेतात? मग यांचा फरक किती वर्षांचा आला? 9 वर्षांचा फरक आला. बरोबर आहे का नाही? मग या 9 वर्षांमधले साधारण वर्ष आणि लीप वर्ष वेगवेगळे लिहितात. काय लिहितात? मग याच्यातले साधारण वर्ष आणि कोणते वर्ष म्हटलं? लीप वर्ष वेगवेगळे लिहितात. साधारण वर्ष किती आहे सांगा बरं? पहिला लीप वर्ष काढून घ्या. 2024 पासून 2033 पर्यंत किती लीप वर्ष आहे? मग 9 वर्षापैकी जर 2 वर्ष लीप असेल तर उरलेले 7 वर्ष कोणते आहे? साधारण आहे का नाही आहे? मग तुम्हाला माहिती आहे प्रत्येक साधारण वर्षामध्ये विषम दिवस किती असते? मग 7 साधारण वर्षामध्ये विषम दिवस किती असते? आणि प्रत्येक लीप वर्षामध्ये विषम दिवस किती असते? तर 2 लीप वर्षामध्ये विषम दिवस किती येईल? म्हणजे 7 आणि 4
काही काही पुस्तकांमध्ये हे पण केलेलं, या काही युट्यूब व्हिडिओवर हे पण दाखवलं गेलेलं. मग हे कुठून आलेलं आहे तुमच्याकडे? सर्व मी काय म्हटलं गेलं माहिती आहे का, युट्यूब असो, पुस्तक असो की काही असो, काही देणे घेणे नाही, आपल्याला सर्वच माहिती पाहिजे. मग हे 11 कुठून आहे? इथेही 11 आले, इथेही 11 आले, आधीच्या पेजवर पण 11 आले होते, दिसतंय का तुम्हाला? आले होते का नाही आले? मग तुम्हाला कोणती मेथड वापरायची आहे? ही वाली मेथड तो वापरू नका. हे ऍक्च्युअली एक्सप्लेनेशन आहे, एवढा वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे, 7-8 वर्ष होते, 9 वर्ष होते म्हणून ठीक आहे. पण जास्त असेल तर काय कराल? त्यासाठी एक सिंपल टेक्निक कोणती आहे माहिती आहे का? सर्वात बेस्ट ही आहे, फरक प्लस लीप वर्ष. पण काही जणांना प्रश्न पडला, फरक प्लस लीप वर्ष कुठून आणलं सरांनी? का शॉर्टकट वापरला? अरे साधी गोष्ट आहे. मी काय केलं माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे एकूण किती वर्ष आहे? 9. फरक किती वर्षांचा होता? तुम्हाला एवढं कन्फर्म माहिती आहे का? प्रत्येक वर्षामध्ये एक एक विषम दिवस तर कन्फर्म आहे. भला लीप वर्षामध्ये 2-2 असतात ती गोष्ट वेगळी, पण याच्यामध्ये एक तर आहेच ना, एक कंपल्सरी आहे का नाही? मग प्रत्येक लीप वर्षामध्ये एक एक विषम, सॉरी प्रत्येक वर्षामध्ये लीप नाही, प्रत्येक वर्षामध्ये जर एक एक विषम दिवस असेल तर असे 9 वर्षांचा फरक होता. तर 9 वर्षामध्ये किती झाले? 9. बरोबर आहे का नाही? पण लीप वर्षामध्ये 2 होते का 1 होता? आपण पकडला 1. मग लीप वर्षामध्ये पकडायला किती पाहिजे होता? काही जणांना समजलं नाही. 1 मिनिट, मी काय म्हणत आहे बघा. मी काय केलं, 2024 ते 2033, 2024 ते 2033 कितीचा फरक आहे रे? 9 वर्षाचा. बरोबर आहे का नाही? मग मी काय केलं, माझी टेक्निक काय सांगितली मी तुम्हाला? फरक प्लस लीप वर्ष, हो की नाही? फरक प्लस लीप वर्ष. फरक कितीचा आहे? 9चा. आणि लीप वर्ष किती आहे? मी असं का करायला सांगितलं? बिकॉज ऑफ प्रत्येक वर्षामध्ये एक एक विषम दिवस असते. मग 9 वर्षामध्ये 9 विषम दिवस, हो की नाही? पण विषम दिवस त्या 9 वर्षामध्ये असे 2 वर्ष होते जे लीप वर्ष होते, आणि लीप वर्षामध्ये विषम दिवस 1 असते की 2 असते? आपण पकडला किती? मग एक एक कमी पकडल्या गेल्या. असे लीप वर्ष किती होते? तर त्याचे 2 कमी पकडले म्हणून डायरेक्ट 2 मिळवून टाकले. समजलं का नाही? 9 तुम्ही काय काय पुढे काय करते, या 9 वर्षाचे साधारण वर्ष वेगळे, लीप वर्ष वेगळे. मग लीप वर्ष 2 होते, साधारण वर्ष 7 होते. मग याचे 2, एका लीप वर्षाचे 2, 2 गुणिला 2 किती होते? आणि 7 गुणिला 1 म्हणजे हे 7, 7 4. एवढं करत बसण्यापेक्षा 9चे 9 घेऊन टाका. जेवढे लीप वर्ष होते त्याचे 2-2 पकडायचे होते, आपण पकडला 1-1. मग 1-1 कमी पकडलाय, तर जेवढे होते तेवढे लिहून टाका. समजलं का नाही समजलं? सर्वांना समजलं का मी काय सांगितलं की नाही समजलं? समजलंय सर्वांना मी काय सांगितलं तर की नाही समजलं? मग एखादं दुसरं उदाहरण घेऊ. एखादी तारीख सांगा तुम्ही, वार सोबत सांगा, परफेक्ट सांगा, म्हणजे कॅलेंडरवर चेक करायला बरं. सांगा ना प्रज्योत, समजलं का रे बाबा? हो म्हणताय, पटकन सांगा बरं. हा 20 एप्रिल, हा 30 एप्रिल कधीची? 2024 चीच का? बरं 30 एप्रिल 2024 कोणता दिवस आहे? मंगळवार आहे. कोणता काढू? प्रश्न सांगायला भीती वाटतंय का? कोणता काढू? हे तर सारखीच राहणार आहे, हे तारीख सारखीच राहणार आहे, कारण की हा प्रकारच तसा. 2028 काढायची का? चालते, ही पण चालते. 39 काढू. बर 2039 ठीक आहे, चालते. तुमचं लग्न होणार आहे का तारखेला? हा बरं बरं ठीक आहे, चालते. हा चला, काय करता येईल मग आपल्याला? सर्वात महत्वाची गोष्ट, हा तिसरा प्रकार आहे, त्याचं दुसरं उदाहरण आहे. आपल्याला बघा सर्व सारखं आहे, फक्त काय बदललाय? वर्ष बदललाय. मग काय करायचं? यांचा घ्यायचा. मग हे 2024 आणि 2000, शॉर्टकट काय सांगितलं? फरक प्लस लीप वर्ष. बरोबर आहे का नाही? मग फरक कितीचा आहे? 15. आणि लीप वर्ष कोणते कोणते आहे? 2028, 32, 32 नंतर 36 येईल ना बे? किती लीप वर्ष आहे? 3 लीप वर्ष आहे. म्हणून याच्यात 3 मिळवा लागेल. कोणते कोणते पाहिजे तुम्हाला? 2028,
32 आणि 36 बरोबर आहे का नाही? मग हे किती आले 18. 18 ला किती ना भागायचं 7. 7 दुने 14 उरले किती 4. 4 आपल्यासाठी काय झाले समजलं का नाही समजलं? आलं लक्षात? 4 काय झाले आपल्यासाठी विषम दिवस. मग मंगळवार 2024 तेव्हा 2039 विचारलं, समोरचं विचारलं तर प्लस, मागचं विचारलं तर मग चला सोमवार मंगळवार प्लस 4 काय ते शनिवार. चला प्राजोतचं उत्तर ऑलरेडी आलं होतं. समजलं का सर्वांना की नाही समजलं? चला आता अजून एखादं उदाहरण घेऊ. मी काय म्हणतोय 26 जानेवारी 2024 कोणता दिवस होता सांगायला रे? 26 जानेवारी 2024 ते 26 जानेवारी 2032. 26 जानेवारी 2024 कोणता होता? शुक्रवार होता म्हणते. बरोबर आहे ना? आता काय काढायचं आहे 24 जानेवारी 2032 कसं काढायचं रे बाबा? परत तेच तुम्हाला माहित आहे यांचा काय घ्यायचा 2024 2032 यांचा घ्यायचा फरक प्लस लीप वर्ष. बरोबर आहे का नाही? फरक कितीचा आहे 8 आणि लीप वर्ष किती घेऊ कोणते कोणते? बिलकुल चुकले तुम्ही. तुम्ही 28 ला लीप वर्ष घ्या पण तुम्ही 32 ला लीप वर्ष नाही घेऊ शकत. याच्यात लीप वर्ष एवढा कन्फर्म आहे का 2 येते पण याच्यात लीप वर्ष येते 2024 आणि 2028. 2032 हे लीप वर्ष काय येत नाही? 2032 हे लीप वर्ष का येत नाही? त्याच्या मागचं कारण एक आहे 2032 लीप वर्ष असो की साधारण वर्ष असो मला का देणे की नाही? कारण की त्याच्या फरवरी महिना काउंट झाला का? अरे फरवरी महिन्यामध्ये 28 दिवस असो की 29 दिवस असो का देणे की नाही? मला कोणत्या तारखेपर्यंत यायचं आहे 2032 च्या? त्याच्या समोर जायचं आहे. कुठून यायचं आहे? 26 जानेवारी 2024 च्या महिन्यापासून मी सुरुवात करेल तर 2024 चा फरवरी महिना काउंट होत आहे मोजला जात आहे. 2024 चा फरवरी महिना आतापर्यंत 2024 च्या फरवरी महिन्यात 28 दिवस होते की नव्हते काही देणे घेणे नाही. कारण की मगाच्या उदाहरणात बघा एप्रिल महिन्यापासून सुरुवात केली होती आणि एप्रिल महिन्यापासून मी समोर चाललो होतो मागे चाललो होतो का? सर्वांनी समजून घ्या रे मी काय म्हटलंय तर. मी काय म्हटलंय 30 एप्रिल 2024 पासून कुठे चाललो आपण 30 एप्रिल 2039 पर्यंत चाललो. म्हणजे याचा अर्थ मी 30 एप्रिल 2024 पासून समोर चाललो का मागे चाललो? मग माझा सांगा 30 एप्रिल 2024 च्या समोर चाललो तर फरवरी महिन्यामध्ये 28 दिवस होते की 29 दिवस होते काही देणं घेणं आहे का? कारण की त्या 2024 च्या फरवरी महिन्याची काही देणं घेणं नाही कारण की तो मोजला गेला नाही. अरे बघा ना कॅलेंडर कुठून कुठपर्यंत यायचं आहे 30 एप्रिल 2024 पासून 30 एप्रिल 2039 पर्यंत यायचं होतं. मग या महिन्याचा फरवरी महिन्याशी काही संबंध आहे का? मला सांगा 30 एप्रिल 2024 ते 30 एप्रिल 2039 याच्या मधातले दिवस मोजायचे होते. त्या 30 एप्रिल 2024 च्या आधीचे मोजायचे होते का? 30 एप्रिल 2039 च्या नंतरचे मोजायचे होते का? नाही मोजायचे होते. त्याच्या मधातले मोजायचे होते. बरोबर आहे का नाही? मग या महिन्यात फरवरी महिन्यात किती दिवस होते का देणं गेलं आहे? म्हणून 2024 इथं पकडला का लीप वर्ष म्हणून? नाही पकडला. बरोबर आहे का नाही? पण मला सांगा इथं पकडावं लागेल की नाही पकडावं लागेल? का बरं? कारण की जानेवारी क्रॉस करायचा असेल तर जानेवारी करून फरवरी पकडला जाईल. आणि जानेवारी पासून सुरुवात केली 24 च्या याचा अर्थ 2024 चा फरवरी महिना पकडला जाईल आणि जेव्हा 2024 चा फरवरी महिना पकडला जाईल तर 2024 हे लीप वर्ष आहे. मग फरवरी महिन्यात 28 दिवसच्या ठिकाणी 29 दिवस असेल तर फरक पडते हो की नाही? पण 2032 का नाही पकडला? कारण की 2032 च्या कोणत्या महिन्यापर्यंत येऊन थांबलो 26 जानेवारी. त्याच्या फरवरी महिन्यात गेलो का आपण? गेलोय का त्याच्या फरवरी महिन्यात? मग गेलोच नाही तर तो कशाला मोजू? समजलंय की नाही समजलं? आलं लक्षात? म्हणूनच याचा अर्थ
2024 लीप वर्ष पकडलं, पण 32 पकडलं का? समजलं का नाही? आलं लक्षात? मग झालं, मोजा आता किती? 18 2 10 ला कितीने भागा? उरले किती? 3. कोणते दिवस? मग आता एक काम करा, प्लस की मायनस? प्लस. मग चला सांगा, शुक्रवार प्लस 3 किती येते? सोमवार येते. याचं उत्तर म्हणजे शुक्रवार समजलंय की नाही समजलं एवढं? मग प्रकार तिसरा कंप्लीट. अजून एखादं उदाहरण घेऊ. मायनस वाला घेऊ. बरं, मायनस वाला घेतो. तुम्हीच सांगा ना मग एखादी तारीख. चौथं उदाहरण. मी माझे उदाहरण पण काढून आणले असते, पण तुम्हाला वाटलं असतं सर पाठ करून आले, म्हणून तुम्ही सांगा. 28 मार्च 2024च का? बरं ठीक आहे. 2024 सोडायला तयारच नाही तुम्ही? सोडा ना. 2024 सोडा, दुसरं घ्या ना. दुसरं घ्या ना एखादं. काही इकडे मस्त कोणाचा तरी बँड वाजून राहिलाय. हा चला सांगा. 29 मार्च 2004. सांगू नको, थांब. हा दिवस आपण काढू. आणि समोरची एखादी तारीख सांगा. 29 मार्च 2022 सांगून द्या कोणता दिवस होता. आपण 2004 ची काढू, 2022 देऊन राहील. मागे जायचं आहे ना. आतापर्यंत प्लस वाले गेलेत, मायनस वाला करू एका. 22 वाला वार सांगा बरं. मंगळवार का? म्हणजे 22 मार्च 29 मार्च 2022 चा देऊन आहे. कोणता विचारला? 2004. म्हणजे सरळ सरळ याच्यात काय बदललाय? वर्ष. म्हणजे मला समोर जायचं की मागे जायचं? सारख्याच पडते. 2004 पासून 2022 पर्यंत या, किंवा 2022 पासून 2004 पर्यंत द्या, फरक पडणार. तो एक काम करा, 2004 आणि 2022 यांचं काय द्या? फरक प्लस. बरोबर आहे का नाही? मग फरक कितीचा आहे? 18चा फरक आहे का? लीप वर्ष कोणते? 2004 लीप वर्ष पकडू का? अबे 2004 चा फरवरी महिना कुठं काउंट होत आहे? तुम्ही मागे जरी आले तरी तुम्ही एप्रिल मार्च असे मागे या उलटे. फरवरीत कशाला जा? 2004 चा फरवरी काउंट होईल का? मग 2004 लीप वर्ष होईल का? मग 2008 12 16 20 किती लीप वर्ष होईल? 4 होईल. किती होईल? कोणते महिने? 2008 12 16 आणि 20. बरोबर आहे का नाही? कोणीतरी लिहून पण पाठवलंय. मग याचा अर्थ 18 22 छेद 7. 7 नंतर भागला 7 त्रिक 21. उरला किती? एक. आम्हाला उरलेले इम्पॉर्टंट आहे. एक आमच्यासाठी काय झाला? विषम दिवस झाला. बरोबर आहे का नाही? एक काय झाला? विषम दिवस झाला. मग एक विषम दिवस भेटला आपल्याला. भेटला की नाही भेटला? मग चला आता प्लस करू का मायनस? मायनस करायला लागेल. म्हणजे मंगळवार -1 कोणता येते रे? आणि सोमवार. उत्तर बरोबर आहे का? सोमवार उत्तर बरोबर आहे का? बरोबर आहे. म्हणजे तुम्ही चेक केला का कॅलेंडर मध्ये? केलंय. मग याचा अर्थ तुम्हाला तिसरा प्रकार समजला का? सर्वांना समजला का तिसरा प्रकार? जाऊ का मी चौथ्या प्रकाराकडे? चला रे विद्यार्थी मित्रांनो, सांगा बरं मला समजलंय की नाही समजलं एवढं? एकदा रिप्लाय द्या बरं. प्रज्योत, पल्लवी, आकांक्षा, करिश्मा. हो सर, करिश्माचा रिप्लाय आलाय. हो सर, समजलंय. मग आता कुठली तारीख दिली तर काढाल ना तुम्ही बरोबर. आणि कधी लक्षात ठेवा, लीप वर्ष कधी पकडायचं? जर त्याचा फरवरी महिना मोजला गेला तर, आणि नाही मोजला गेला तर पकडायचं. आता आपल्याला काय काढायचं आहे माहित आहे का? मी माझ्या मताने घेतो. जसं मला सांगा,
आता कोणीतरी सांगितलं होतं, किती मार्च सांगितलं होतं? 29 मार्च 2008. कोणती तारीख होती रे? कोणता वार आला होता? 2004 होता का? लग्नाची खुशी सुटली यार. कोणी लग्नच आहे ना? हा, चला लक्ष द्या. काय केला? 29 मार्च 2000. तुम्हाला आवाज क्लिअर येतोय का? बाहेर बँडचा खूप जोराचा आवाज येतोय, म्हणून एकदा विचारतोय, तुम्हाला आवाज येतोय का व्यवस्थित माझा? मित्रांनो, आवाज येतोय का? कारण की बाहेर एकाला खूप घाई सुटली आहे लग्नाची. हो, आवाज येतोय म्हणते. हा, चला मग मला सांगा, 29 मार्च 2004 कोणता दिवस आहे? सोमवार आहे. तर याचा अर्थ आपल्याला काय करायचं माहित आहे का? एखादी तारीख घेऊ, 15 ऑगस्ट 2024. आता तुम्हाला काहीतरी वेगळेपणा जाणवेल. हा तुमचा प्रकार 4 आहे. कोणता प्रकार आहे तुमचा? याच्यात काय बदललाय? तारीख, महिना, वर्ष सगळंच बदललाय. बरोबर आहे का नाही? अरे यार, लस काय सुटली आहे, अजून जोरात वाजवतो. ठीक आहे. याच्यात काय करायचं माहिती आहे का तुम्हाला? एक सिंपल टेक्निक सांगतोय, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पहिले 2 प्रकार माहिती आहे का तुम्हाला? दुसरा आणि तिसरा प्रकार, तो इथे एकत्र करायचा. दुसरा प्रकार काय सांगितला? असं समजा, वर्ष सोडून द्या इकडे. आता वर्षाचे जे लीप वर्ष काढले होते, विषम दिवस काढले होते आपण, लीप वर्ष विषम दिवस, ते वेगळे काढा आणि अर्धा प्रश्न वेगळा सोडवा. समजलं का मी काय सांगितलं तर? अरे यार, आवाज येत आहे का? आवाज येत आहे का बाहेरचा? तुम्हाला आवाज येतोय ना? मग तुम्ही लक्ष द्या, डिस्टर्ब नका. काय म्हटलं गेलेलं आहे बघा रे सर्वांनी, लक्ष द्या. काय म्हटलं गेलेलं आहे? याला या अर्धा प्रश्न सोडवा, याला वेगळा सोडवा, याला वेगळा सोडवा. ठीक आहे, चालेल. बरं, याला सोडवून घेऊ. तुम्हाला माहित आहे 29 मार्च पासून कुठपर्यंत यायचं आहे? तर तुम्हाला माहित आहे कसं यायचं? तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर तिकडचं वेगळं सोडवा. तिकडचं कोणतं आहे? 2024. अरे 2004 आहे ना, हे 2024. हे कसं काढायचं माहिती आहे तुम्हाला? थांबा, पहिले इकडचं काढून घेऊ. कोणत्या तारखेपासून कुठल्या तारखेवर जायचं आहे? 29 पासून 15 तारखेपर्यंत जायचं आहे. मग 29 तारीख जर सोडली तर मार्च महिन्यात किती दिवस असते? 31. मग किती दिवस? एप्रिल महिन्याचे, मे महिन्याचे, जून हा किती येते रे? आणि ऑगस्ट किती? बरोबर आहे का? मग आता काय करायचं? मग हे शॉर्टकट, हे 2 2 7 भाग देतोय आपण. ठीक आहे, इथे येते 3 2 3 आणि 1. समजलंय का नाही समजलंय? ठीक आहे, थोडं घ्या रे, लक्ष द्या. लस जोरात वाजवता यार यांनी बँड. त्याला असं वाटतं केव्हा लग्न होते माझं, केव्हा नाही. त्याला माहित नाही उद्यापासून बरबादी आहे त्याची. म्हणून चांगला हसत खेळत चालला, धाव धाव. आज सगळे घरात घेऊन चाललाय, उद्या ती एकटी बघून घेते सगळ्यांना. ठीक आहे, लस घा सुटली यार यांना. ठीक आहे, चला. तुम्हाला डिस्टर्ब होत असेल थोडासा, इकडे क्लासेसच्या समोर काय म्हणते, एक वरात जात आहे लग्नाची, उतावळा नवरा चाललाय, त्याच्यामुळे थोडासा इश्यू आहे. हा, चला लक्ष द्या. इकडे काय म्हटलं गेलेलं आहे तर सर्वांनी लक्ष द्या. इकडे तुम्ही लक्ष द्या. काय म्हटलं गेलेलं आहे हे समजलं का सर्वांना? हे कुठून आणलंय? मग चला बेरीज करा. 2 2 4 3 7 2 9 3 12 1 13. म्हणजे हे आलं 13. 13ला कितीने भागायचं? उरले किती? हा, फक्त इथे एक महत्वाची गोष्ट, कोणता महिना देऊन आहे विचारला? कोणता? मग समोरचा विचारला की मागचा? समोरचा विचारला असेल तर इथं फक्त 6 नाही लिहायचे, तर काय लिहायचे?
चिन्ह खूप कामाचं आहे आपल्याला, कारण की कधी कधी महिना समोरचा असते, वर्ष मागचं असते, काही राहू शकते, म्हणून हे चिन्ह खूप महत्वाचं आहे. प्लसचा एवढं समजलं. आता दुसरं काय करायचं बघा, 2004 ते 2024 इथे काय घ्यायचं, फरक प्लस लीप वर्ष, बरोबर आहे का नाही? फरक कितीचा आहे आणि लीप वर्ष कोणते कोणते? 2004 लीप वर्ष पकडू का? नाही पकडा लागेल, कारण की 2004 चा फरवरी काउंट झाला का? 2004 पासून 2024 म्हणजे समोर चाललो, तर फरवरीची काही देणे घेणार, फेब्रुवारीची काही देणे घेणार आहे का? नाही. चला समोर 2004 नाही, मग कोणताही 8, 12, 16, 20, 24 पकडा लागते, कारण की 24 चा फरवरी काउंट होऊनच ऑगस्ट येते. म्हणजे किती येते? कोणते कोणते 5 इथे लिहून देऊ का? कोणते कोणते माहिती आहे तुम्हाला? कोणते कोणते रे? 2008, 12, 16, 20 आणि 24. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? ठीक आहे, चालेल. मग यांची बेरीज करा. 20 ना 5, 25 ला कितीला भागायचं? मग 37 उरले किती? किती उरले? मी इथं लिहिलं +4, कारण की 2004 तेवढे कोणतं विचारलंय? 24 समोरचं विचारलंय. मग आता आपल्याला जे सापडलंय काय आहे रे? आपल्याला जे सापडलं गेलेलं आहे हे काय आहे? सगळेच्या सगळे विषम दिवस आहे. हे पण विषम दिवस आहे आणि हे पण विषम दिवस आहे. बरोबर आहे का नाही? पण एक मोठी अडचण आहे, सर 2-2 विषम दिवस दिसले, आता काय करायचं? काही करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. हे +6 आणि हे +4 मिळवून टाकायचे. +4 आणि +6 काय करायचे? मिळवून टाकायचे. +6 आणि +4 चिन्हासोबत प्लस 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 येते आणि दोघांची बेरीज किती येते? तर +6 ला कितीने भागायचं? 7च्या वर गेला का भागूनच टाकायचं, भागाकारच करायचा. ठीक आहे. मग 10 ला 7 न भागा, किती उरले? मग कोणते 3? 7 एका 7 उरले किती? 3. तर कोणते 3? तर हे आमच्या कामाची विषम दिवस आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय देऊन होतं? सोमवार. सोमवार +3. मी काय म्हटलं? सोमवार देऊन होता, तर सोमवार +3 किती येते रे? मंगळवार, बुधवार, गुरुवार. म्हणजे याचा अर्थ गुरुचा वार येते. का बरं? 15 ऑगस्ट 2024 गुरुवार आहे का? आहे का? समजलं का सर्वांना? का डिस्टर्ब झाले होते थोडे आवाजामुळे? 2-3 उदाहरण घेतो, लक्षात येते तुमच्या अजून. पण एक पहिलं उदाहरण समजलं का सांगा? सेम काम करायचं आहे, दुसरा प्रकार तिसरा प्रकार एकत्र करायचा आहे, बस संपलं का? फक्त इथं देतानी प्लस 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 मायनस जे असेल ते, आणि याची मदत घेऊन शेवटचे अंतिम विषम दिवस काढायचे, फायनल विषम दिवस. बरोबर आहे का नाही? आणि 2-2 विषम दिवस भेटले. आलं का नाही लक्षात? सर्वांना समजलं का रे? समजलं? आकांक्षाचा रिप्लाय आलाय, समजलंय? बाकी त्यांनी रिप्लाय द्या बरं, जेवढे पण ऑनलाईन आहे त्यांनी. फक्त आकांक्षाचा रिप्लाय आलाय, बाकीच्या विद्यार्थ्यांनी रिप्लाय द्या. करिश्माचा रिप्लाय आलेला आहे. चला रे, अजून एखादं दुसरं उदाहरण घेऊ आपण. कोणती तारीख घेऊ? आजचीच तारीख काढू आपण. आजची तारीख किती आहे? 11. ठीक आहे, 11 एप्रिल. बरोबर आहे का नाही? आजची तारीख काढू आपण. एखादी तारीख सांगा मला. एखादी तारीख सांगा मला. 7 जून 2008 सांगा बरं, का 2009 सांगा? 7 जून 2009 सांगा बरं. 7 जून 2009 सांगा.
अरे वार तर सांगा, मग मी सोडवून देतो ना. कोणता दिवस येते? रविवार येते का? मटन वार आता वाटते. हा चला लक्ष द्या, इकडे काय करायचं आहे तर 7 जून 2009 रविवार होता. तर 11 एप्रिल 2024 कोणता दिवस होता सर? गुरुवार होता. नाही पण आपण काढू कसा येते तर गुरुवार. मी तुम्हाला आता सांगितलं याचे 2 भाग करायचे. इकडे महिने आहेत, तिकडे वर्ष, बरोबर आहे का नाही? मग कोणता पकडायचा मला सांगा? 7 जून पासून 11 एप्रिल पर्यंत येऊ की 11 एप्रिल पासून 7 जून पर्यंत जाऊ? अरे 7 जून पासून मागे यायला लागेल ना रे, एप्रिल आधी येते. मागे जाण्यापेक्षा मला सांगा, जून महिन्यापासून एप्रिल पर्यंत येण्यापेक्षा एप्रिल पासून जून पर्यंत जाणं वेगळं आहे का? मला माझ्या मित्राला चंद्रपूरला भेटायचं आहे, तर एक तर मला चंद्रपूरला जावं लागेल किंवा मित्राला माझ्याकडे बोलवावं लागेल वणीला. ओके नाही? मग आता काय करावं लागेल रे? एप्रिल पहिले केव्हा एप्रिल घेऊन घ्यायचा. एप्रिल मे जून, बरोबर आहे का? बरोबर आहे. मग एप्रिलचे किती दिवस सोडायचे? 11. मग एप्रिल महिना किती दिवसाचा असते? 30. त्याच्यापैकी 11 गेले, किती उरले? मे महिना किती दिवसाचा? आणि जूनचे किती दिवस? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? काय काय जण कन्फ्युज झाले. काय काय केलं सरांनी? अरे दादांनो, 7 जून पासून मला 11 एप्रिल पर्यंत यायचं होतं. 7 जून पासून 11 एप्रिल पर्यंत यायचं होतं, तर मला मागे यावं लागेल ना. 6 जून, 5 जून, 4 जून, म्हणजे मला असं चालत यावं लागेल. बरं, असं चालत जाणे का आणि असं चालत जाणे का वेगळं आहे का? हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा, सारखंच आहे का? मग सारखंच आहे तर असंच चालू ना मग आपण. बरोबर आहे का नाही? इकडून इकडे जून पासून मागे येणे किंवा एप्रिल पासून जून पर्यंत जाणे एकच अर्थ आहे ना. मग मी एप्रिल पासून जून पर्यंत आलो, बरोबर आहे का नाही? मग चला आलो इकडे. मग याला किती घ्यायचा? 5. याला 3. किती घ्यायचे? 7 एक 7, उरला 0 0. याची बेरीज करा. 5 ला 3, 8 ला 0, 8 येते. मग 8 ला कितीने भागायचं? 7 एक 7, उरला किती? एक आपल्यासाठी काय झाला? पण याला चिन्ह द्यावं लागते, तुम्हाला माहिती आहे, प्लस मायनस. जून देवलाय, एप्रिल विचारलाय, काही सांगताना करू नका. काय करावं लागेल? मायनस द्यावं लागेल. समजलं का नाही समजलं? मग आता येतो वर्षाकडे. आता वर्षाकडून विचारू नका, फक्त वर्ष. ठीक आहे, चालेल. मग इकडे किती आहे वर्ष? 2009 2024 यांचा काय घ्यायचा? फरक. आणि काय घ्यायचं? बरोबर आहे का नाही? फरक प्लस लीप वर्ष घ्यायचं, बरोबर आहे का? मग मला सांगा फरक कितीचा आहे? 15चा. नक्की ना? आणि त्याच्यानंतर लीप वर्ष. लीप वर्ष प्रज्योत, तुझं चुकलंय शिकवताना की माझं चुकलंय? मला एक सांगा, कोणते कोणते लीप वर्ष येते? 2012, 16, 20 आणि 24 चारही येते. म्हणजे 4 लीप वर्ष येते. कोणत्या कोणत्या लिहित नाही, माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे, चालेल. 15च्या 19, 19 ला कितीला बघायचं? 7 गुणे 14, उरले किती? किती उरले रे? मग 5 हे काय झाले? बरं, याला 5 ला प्लस देऊ का मायनस देऊ? का बरं प्लस? तुम्ही पुन्हा चूक करत आहे. इकडे देताना हेच बघायचं, इकडे देताना हे बघायचं. हे महिनेवारी बघा, इकडे इकडे वर्षाचं बघा. बरोबर आहे का नाही? मग मला एक सांगा, 5 प्लस 5 हे काय झाले आपले? समजलं का नाही समजलं? एवढं सांगा. समजलंय? मग हे झालं आपलं इथपर्यंत. ऑल क्लिअर इथपर्यंत? कोणता महिना देवलाय? कोणता विचारला? मागे यायचं. कुठं यायचं? मागे येताना मायनस, समोर जाताना. मग हे एवढं गणित समजलं का सांगा? हे एवढा प्रॉब्लेम म्हणजे एवढा कन्सेप्ट समजला का सांगा?
सर्वांना समजलं इथपर्यंत? समजलंय? काम झालंय का व्हायचंय? तुम्हाला माहित आहे कोणतं काम बाकी आहे आता? आताच तर खरं काम बाकी आहे. फायनल विषम दिवस काढायचे. इथे किती आहे? +1 आणि तिकडे किती आहे? हा आता कसे चिडले? -1 आणि इकडे किती आहे? +5 आहे. बरोबर आहे का नाही? मग -1 +5 किती होते? कोणते 4? चिन्हांचे नियम माहित आहे? प्लस मायनस असेल तर पहिले वजाबाकी करतो ना, मोठ्या संख्येचा चिन्ह देतो. मग मोठी संख्या कोणती आहे? 5. मोठ्या संख्येला चिन्ह आहे प्लस आणि यांचं उत्तर किती येते? मग हे झाले आपले शेवटचे विषम दिवस. बरोबर आहे का नाही आहे? आणि आमच्या हे कामाचं आहे. आणि चिन्ह सोबत का बरं कामाचे आहे? कारण की इथं चिन्ह जर मायनस असत तर रविवार -4 केली, इथं जर प्लस आले तर रविवार +4 करे. समजला का नाही समजलं? मग आता सांगा उत्तर काय ते? रविवार +4 काय ते? गुरुवार येते का? सोमवार, मंगळवार, बुधवार, इथे येते गुरुवार. उत्तर बरोबर आहे का? आजचा गुरुवार असताय तेव्हा इथं तरी उत्तर चुकलंय. आजचीच तारीख काढायची होती बरं. बघा लाईव्ह क्लासेस मध्ये आजचीच तारीख काढायची 11 एप्रिल 2024. आज गुरुवार आहे, सर्वांनाच माहिती आहे बरं. तरी पण उत्तर सॅटरडे आलंय, संडे आलंय. कसं काय रे बाबा? आजची बरं झालं मी आजचीच तारीख घेतली. आजचा गुरुवारच आहे ना, मग गुरुवार असता आला आपला. ठीक आहे आकांक्षा, काही हरकत नाही, मजा घेतोय. ठीक आहे चालेल, समजलाय का? आता मग मला तुम्ही एक करून दाखवता का? आता करून दाखवा मला एक. पहिले एक तारीख सांगा. चला लाईव्ह बॅच वाल्याने एखादी तारीख सांगा रे. आकांक्षा एखादी तारीख सांग बरं वार सोबत. थांबा तुम्ही ऑफलाईन वाले. चला रे बा सांगा बरं, ऑनलाईन वाल्यांनी एखादी तारीख सांगा बरं. आपण ती तारीख घेऊ. पटकन सांगा बरं. प्रज्वल एखादी तारीख सांग रे बाबा. सर 15 ऑगस्ट 2002 गुरुवार. ठीक आहे, 15 ऑगस्ट 2002 गुरुवार म्हणते. ठीक आहे आकांक्षा, दुसरी तारीख सांगून दे एखादी. कोणती काढू तर? सगळं बदललं तरी चालते, काही देणं घेणं. बरं जाऊ द्या, मी देतो. 12 जानेवारी 2047. चला काढा तुम्ही. चला काढा रे, बघूया सर्वात आधी कोण उत्तर काढते. होय, मोबाईल नका बघू. चला सांगा रे, अजूनही उत्तर ना आले आहे तुमचे. काय तरी बाबा. मला सांगावं लागेल असं वाटत आहे.
महिना असते. 31 मधून 12 गेले किती होतात? 19. फरवरी किती? 28. फरवरीची काही देणे नाही. इकडे वर्षाची गोष्ट करतच नाही आपण, वर्ष तिकडे पाहत बसतो. इकडे फरवरी महिन्यात काही असो 28च घ्यायचं. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर मार्च 31, 30, 31, 30, 31 आणि हे 15. आकांक्षाचं उत्तर आलेलं आहे सॅटरडे. शनिवार येते का रे? आकांक्षा शनिवार म्हणत आहे मुलं. चल मी चेक करतो, क्रॉस व्हेरीफाय करतो एकदा, चालेल का? ठीक आहे. मग याला शॉर्टकट लिहून टाक. इथं 5 होतात, इथं 0, 3, 2, 3, 2, 3 आणि इथं 1. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा 5 ला 0, 5 ला 3, 8 ला 2, 10 3, 13 2, 15 3, 18 ने म्हणजे 19. 19 ला कितीने भागायचं? उरले किती? पण +5 की -5? ऑगस्ट देवनाय जनवरी विचारलाय. -5. समजलं का नाही समजलं? हे झाले आपले विषम दिवस. थोडासा नजर फिरवून घ्यायची तिकडे. इथपर्यंत पिऊ समजलंय? तिकडे समजलंय? तुम्हाला समजलंय? इकडे चला. आता काय करायचं रे बघा, इकडे लक्ष द्या. काय करायचं? इकडे काय देऊ नका. 2002, 2047. बरोबर आहे का नाही? यांचा काय घ्यायचा? फरक प्लस लीप वर्ष. फरक कितीचा आहे? 45 चा. आणि लीप वर्ष कोणते कोणते येते? 4, 8, 2004, 2008, 2012, 2016, 2020. 20 पर्यंत 5 आले. 40 पर्यंत पुन्हा 5 येते. 5 आणि 5 10 आणि 1 44 येते. 11 लीप वर्ष येते. किती येते? 11. तर इथं 11 लिहून टाका. बरोबर आहे का नाही? मग 45 प्लस 11 किती येते? 56 येते का? मग 56 ला किती भागायचं? 60 आठी उरले किती? मग जेव्हा 0 येते तेव्हा तर काही प्रश्नच येत नाही. मग शेवटी आपले विषम दिवस कोणते कामाचे? म्हणजे आमच्या विषम दिवस कोणते कामाचे आहेत? -5 प्लस 0 जर पकडले तर -5 येते. बरोबर आहे नाही? -5 हे आपले विषम दिवस झाले. बरोबर आहे? मग प्लस करायचे की मायनस करायचे? मग एक काम करा, गुरुवार मधून 5 मायनस करा. शनिवार येते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येते रे? काय ते? लक्षात ठेवा, गुरुवार -5 काय ते? समजलं का नाही समजलंय? जेवढे विद्यार्थी ऑनलाईन आहेत त्या सर्वांना समजलंय का? मग मी किती प्रकार घेतले सांगा बरं आतापर्यंत? सर्वात पहिला प्रकार घेतला आपण, कोणता घेतला रे? तसं आजची तारीख किती आहे? 11 एप्रिल 2000. आजचा दिवस कोणता आहे? गुरुवार आहे. मग आपण काढला होता 30 एप्रिल 2024. कोणता दिवस? हा सर्वात पहिला प्रकार. बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर दुसरा प्रकार कोणता घेतला होता? 11 एप्रिल 2024. कोणता दिवस आहे? त्याच्यानंतर विचारलं तुम्हाला 30 ऑगस्ट 2024. कोणता दिवस? हा दुसरा प्रकार होता का आपला? हे बघा, हा प्रकार एक, हा प्रकार. बरोबर आहे का? त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार शिकवला तुम्हाला. काय शिकवला तिसरा प्रकार? 11 एप्रिल 2024. कोणता दिवस होता? गुरुवार. तर 11 एप्रिल 2039 कोणता दिवस होता? होता का नव्हता? काय बदललं होतं याच्यात? काय बदलणार याच्यात? होता ना दुसरा प्रकार आपला तिसरा. आणि आता आपण चौथा प्रकार शिकलो. चौथा प्रकार काय शिकलो रे? चौथा प्रकार शिकवला तुम्हाला 11 एप्रिल
2024 कोणता दिवस होता? गुरुवार. तर मी तुम्हाला विचारलंय 30 ऑगस्ट 2039 कोणता दिवस असेल? समजले का चारही प्रकार? चारही प्रकार समजले का नाही समजले? तर एक काल आणि आजच्या 2 लेक्चर मध्ये आपण 4 प्रकार घेतले. तुम्ही वार काढत नका बसू, फक्त प्रकार लिहिले मी. एवढे प्रकार. पहिल्या प्रकारात तारीख बदलली होती, दुसऱ्या प्रकारात तारीख आणि महिना बदलला होता, तिसऱ्या प्रकारात वर्ष बदललं होतं आणि हो ना, बरोबर आहे ना? आणि चौथ्या प्रकारात सर्वच बदललाय. असे आपले 4 प्रकार झाले. 4 प्रकार तुम्हाला समजले का? एकदा कमेंट करा बरं. एकदा रिप्लाय द्या रे. चारही प्रकार समजले का आता? म्हणजे उद्या आपल्याला जो प्रकार शिकायचा आहे तो सांगतो मी तुम्हाला कोणता आहे. पहिले समजलं का सांगा हे. करिश्माचा रिप्लाय आला हो. आकांक्षा म्हणता हो. ठीक आहे. प्रफुल्लचा रिप्लाय आला हो सर. ठीक आहे. मग मित्रांनो आपण उद्या कोणता प्रकार शिकणार आहे ते सांगतो. प्रज्योतचा रिप्लाय आला. ठीक आहे चालेल. लक्ष द्या इकडे काय म्हटलं गेलेलं आहे. उद्या आपण काय घेणार आहे? आतापर्यंत बघा आपण जेवढे पण प्रकार घेतले त्या प्रत्येक प्रकारामध्ये एक तारीख देऊन होती, दुसरी तारीख विचारली होती. पण उद्या मी डायरेक्ट विचारतोय 15 ऑगस्ट 1947 कोणता दिवस होता? काहीच देऊन नाही तुम्हाला. आतापर्यंत एकाच्या मदतीने दुसरं काढलंय. आता डायरेक्ट सिंगल तारीख दिलेली राहील आणि त्या तारखेच्या वरच्यावर वार काढायचा आहे. तो कसा काढायचा ते आपण उद्याला बघू. ठीक आहे चालेल. एकच तारीख देऊन आणि डायरेक्ट त्याचाच दिवस काढायचा. काढता येते का? बिलकुल काढता येते. तो कसा काढायचा ते मी शिकवतो. पण तुम्हाला मला सर्वांनी सांगा माझ्या मेथड आवडल्या का? कुठलाही काय म्हणते फॉर्म्युला वगैरे काहीच नाही याच्यात. समजलंय? ठीक आहे मग चला थांबू मित्रांनो. आज इथे थांबू आपण. बाकीचं उद्याला भेटू.